नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. अनेक भक्तांच्या मला अशा कमेंट्स आल्या आहेत की आमच्या घरामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की ज्या शांत राहत नाहीत, तर त्यांचं डोकं शांत झालं पाहिजे. अनेक घरामध्ये काही वृद्ध व्यक्ती आहेत जे चिडचिड करत आहेत किंवा आपले काही कुटुंबातील सदस्य आहे की जे चिडचिड करतात, ज्यांचं डोकं शांत राहत नाही. घरामध्ये कायम भांडणे होतात. अशा वेळेस आपण एकच करायला हवं. पहिलं गोष्ट म्हणजे त्यांना चिडचिड करताय तर ते करू द्या, परंतु आपण प्रथमतः आपलं डोकं शांत ठेवायला हवं. त्यांना काही गोष्टी कळत नाही, परंतु आपल्याला तर समजत आहेत. मग अशा वेळेस काय करायचं की आपण त्यावेळेस शांत राहायचं. कारण जर आपणही त्यांच्याबरोबरच चिडचिड करायला लागलो तर मग आणखी घरामध्ये अशांतता पसरेल. त्यामुळे सर्वप्रथम आपण शांत राहायला शिकायचं. त्यानंतर त्यांच्या छोट्या मोठ्या चुकांकडे आपण दुर्लक्ष करायचं. कारण जर त्यांच्या छोट्या मोठ्या चुका आपण आपल्या मनात धरून बसलो तर मग घरामध्ये आणखी वादविवाद वाढतील. म्हणून छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत त्या डोळ्याआड करायच्या. त्यानंतर त्यांना अशा शांत ठिकाणी न्यायचं जिथे त्यांचं मन रमेल. त्यानंतर आपण जेव्हा स्वामीभक्ती करत असतो तेव्हा त्यांना आपल्या शेजारी बसवायचं आणि त्यांनाही स्वामीभक्तीमध्ये सामील करून घ्यायचं. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर पाळल्या तर नक्कीच तेही थोडेफार शांत होतील. 100% शक्य होणार नाही, परंतु काही टक्के तरी तुम्हाला सुरुवातीला नक्की फरक दिसेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही एकटे बसेल असाल, शांततेत असाल, त्यावेळेस तुम्हा दोघांमध्ये संवाद व्हायला हवा. तो संवाद एखाद्या छानशा गोष्टीवर असायला हवा, जेणेकरून त्या गोष्टीमध्ये त्यांचं मन रमेल. अशी गोष्टी कधीच काढायची नाही की ज्यामुळे त्यांना राग येईल. अशा गोष्टी काढायच्या की ज्या त्यांना चांगल्या वाटतात. म्हणजे काही चांगल्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी आपण संभाषण करायचं आणि दोघांमधील बॉन्ड हे स्ट्रॉंग झालं पाहिजे. अशा काही गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच त्यांचे मन शांत होईल आणि त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील. माणूस बदलतो कारण माणसाच्या आजूबाजूचं वातावरण त्याला बदलण्यास कारणीभूत ठरतं. आपल्याला समजतं की आपण काहीतरी चुकीचं वागतो, परंतु त्यांना ते समजत नाही, तर ते त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही त्यांना समजण्यामध्ये मदत करायची आहेत. त्यानंतर अनेक भक्तांच्या देखील अशा कमेंट्स आल्या आहेत की माझ्यासोबत खूप दुःख आहे, माझ्यासोबत अनेक संकटे आहेत, माझ्या डोक्यावरती नेहमी कसला ना कसला भार असतो. हे बघा, जीवनामध्ये जे व्हायचं ते होणारच आहे. आपल्या हातात फक्त कर्म करणं आहे. आपण कर्म करत राहायचं. देवाला जेव्हा द्यायचं तेव्हा देव देणार आहे. आपण जास्त त्याबद्दल जर विचार करत राहिलो तर आपल्या डोक्यावरील भार कमी न होता आणखी वाढेल आणि त्याचा आणखी त्रास आपल्याला होत राहील. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की उद्या काय होणार आहे याचा विचार करून तुम्ही आजचा दिवस खराब करू नका. आजचा दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचं ते होईल. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. जो खेळाडू आहे तो खेळाडू स्वतःचं कार्य बरोबर करत असतो. आता हरणार की जिंकणार हे समोरच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे आपण आपली बाजू पूर्णपणे यशस्वी करायची. त्यानंतर काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही आणि त्याची जास्त चिंता करून आपल्या डोक्याला टेन्शन वाढवून घ्यायचं नाही. त्यानंतर अनेक कुटुंबामध्ये नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. अनेक कुटुंबांमध्ये सासू सासऱ्यांमध्ये सुनांमध्ये वाद होत असतात. याचं कारण एकच आहे की दोन्ही बाजूने समजून घेणारे व्यक्ती नाही. समोरचा चुकतो आहे तर आपण समजून घ्यायला हवं. आपण चुकतो आहे तर समोरच्याने समजून सांगायला हवं. जेव्हा दोन्हीकडूनही प्रयत्न केले जातील तेव्हा नक्कीच तेथे काही ना काही समाधान मिळेल. परंतु आपण कुठेतरी कमी पडत असतो. टाळी एका हाताने वाजत नाही. त्याच प्रकारे आपणही कुठेतरी चुकतो हे आपण समजून घ्यायला हवं. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की समोरचा वाईट आहे, समोरचा मुद्दाम करतो आहे, परंतु आपल्याला माहीत आहे की तो मुद्दाम करतो आहे, तर मग त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत जा. कारण जर तुम्ही कोणाला जास्त टेन्शन दिलं तर तो त्याचा फायदा घेतो आणि मुद्दाम खोड्या काढत असतो. त्यामुळे आपण छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. आपोआप तो समोरचा व्यक्ती देखील चुका करणं बंद करेल. त्यानंतर अशाही भक्तांच्या काही कमेंट्स आल्या आहेत की आम्हाला
काही ना काही अडचणी नेहमीच सतावत असतात. काही ना काही आम्ही करायला गेलो की त्यामध्ये आम्हाला अपयश मिळतं. बघा, आपण काय करायचं की आपलं जे काम आहे ते आपण संपूर्णपणे चांगल्या मनाने पार पाडायचं. आता त्यामध्ये यश मिळेल की अपयश मिळेल हे आपल्या हातात नाही, परंतु देवाची भक्ती खरी असेल, देवावरती निशंकपणे तुम्ही विश्वास ठेवला असेल आणि त्या कार्यामध्ये स्वतःला 100% तुम्ही झोकून दिला असेल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. परंतु कधीकधी काय होतं की ते आपल्या नशिबातच नसतं. का नसतं? कारण ती गोष्ट आपल्या नशिबात नसते, तर त्यापेक्षा आणखी सुंदर दुसरी गोष्ट आपल्या नशिबात असते. काही लोकांचे लग्न मोडतात, साखरपुडा होतो आणि मग लग्न मोडते, परंतु त्यामागे देखील काहीतरी कारण असतं ना, की समोर पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर डिवोर्स होण्यापेक्षा अगोदरच साखरपुडा झाल्यानंतरच मोडलं हेच योग्य आहे. कारण डिवोर्स होऊन एवढे पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच ते मोडलेलं चांगलं असतं. त्याचप्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश आलं ना, नंतर पुढे जाऊन आपल्याला त्यामध्ये लॉस होण्यापेक्षा आत्ताच आपण त्यातून बाहेर पडलो हीच खूप छान गोष्ट असते. अशाच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नकारात्मकतेने बघू नका, तर सकारात्मकतेने बघा. कारण देव आपल्यासाठी करतात ते आपल्या फायद्यासाठी असतं, आपल्या नशिबाच्या चांगल्या दरवाज्यांसाठी असतं. पुढे जाऊन आपल्या नशिबाचे अनेक दरवाजे उघडणारे असतात आणि तेथे जाऊन आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी मिळणार असतात. त्यामुळे आत्ता जे होतं आहे ते होऊ द्या. पुढे जाऊन तुम्हाला यापेक्षा आणखी जास्त काहीतरी मिळणार आहे ही अपेक्षा ठेवा. उगाच चुकीचे विचार करून डोक्याला टेन्शन करून घेऊ नका. जे सकारात्मक विचार करणारे लोक असतात त्यांना माहीत आहे की हे आपल्या भल्यासाठीच घडलं आहे. म्हणून एखादी गोष्ट घडली तर त्यातील नकारात्मकता ओळखण्यापेक्षा तेथील सकारात्मकता ओळखा आणि तुम्हाला समजून जाईल की होय, बरं झालं हे झालं नाही, तेच बरं झालं. कारण ते झालं असतं तर पुढे जाऊन त्यामध्ये तुम्हाला अपयश आलं असतं आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा पश्चाताप भोगावा लागला असता. त्यामुळे एखादी गोष्ट अगोदरच नाही झाली तेच बरं होतं. त्यानंतर अनेक भक्तांच्या ह्या देखील समस्या असतात की आम्हाला पैशाची अडचण आहे, आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. आता पैशाचं नियोजन करणं हे आपल्या हातात असतं. आपल्याला ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट खरेदी करू नका. जिथे तुम्हाला असं वाटतं की पैसे घालण्याची गरज नाही तिथेही पैसे घालू नका. पैशाचं योग्य नियोजन करा. येणारा स्रोत असेल तर तुम्हाला पैशाचं नियोजन करण्याची गरज आहे आणि स्रोत नसेल तर तो स्रोत तुम्हाला तयार करावा लागेल किंवा शोधावा लागेल. आणि पैसा टिकत नसेल तर ते योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पैसा काय कोणी तुमचा घेऊन जात नाही, तर ते नियोजन योग्य प्रकारे पार पडत नाही. आणि काही धार्मिक समस्या देखील असतात, त्या देखील तुमच्या सुटतील. फक्त निशंकपणे स्वामींची सेवा करत राहा. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. फक्त श्रद्धा ठेवा. मनामध्ये देव आहे, देवाची सेवा करत जा. आपलं मन शुद्ध ठेवा, आपोआप सर्व काही चांगलं होईल. आजच्या काही समस्यांवरती मी तुम्हाला काही माहिती दिली आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.